हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे GMC ग्रुप डी संभाजीनगरचा रिझल्ट लागलेला आहे. तरी काही लिस्टमध्ये प्रॉब्लेम दिसत आहे, पण काही लिस्ट बरोबर आहे. जसे की लॅब अटेंडंट, तर लॅब अटेंडंटचे नॉर्मलाइज मार्क्स टाकले आहे, त्याची लिस्टही टाकली आहे. तरी आपण त्याच्या कटऑफचा थोडा विचार करूया. तर GMC ग्रुप डी लॅब अटेंडंट फॉर कॉलेज याची लिस्ट जाहीर झालेली आहे. त्या लिस्टमध्ये टोटल 4000 कॅन्डिडेट्सचे मार्क्स टाकलेले आहे. GMC लॅब अटेंडंटमध्ये टोटल पोस्ट लॅब अटेंडंटच्या 18 होत्या. त्यामुळे त्या 18 पोस्टनुसार आपण कट ऑफ पाहणार आहोत. तरी आपण GMCचे लॅब अटेंडंटची PDF ओपन करून कोणाला किती मार्क आहे ते चेक करणार आहोत. तर जे तुम्ही स्क्रीनवर पाहता ते लॅब अटेंडंट फॉर कॉलेज एस्टॅब्लिशमेंटची लिस्ट आहे. यामध्ये लॅब अटेंडंटमध्ये ज्यांनी अप्लाय केले होते त्यांचे टोटल मार्क्स दाखवले आहे. टोटल पोस्ट लॅब अटेंडंटची टोटल पोस्ट 18 होत्या. त्या म्हणजे SCचे 2 होते, तसेच ST OBC ACBCचे होत्या आणि अनरिझर्वड फक्त 3 होत्या. त्यामध्येही 3मध्ये एक महिलासाठी आरक्षित होती. आपण आता जनरल मेलची कट ऑफ पाहणार आहोत. तर मी पूर्ण लिस्ट चेक केली आहे. त्यामध्ये मला दिसले आहे की 150+ मार्क्सवाले कॅन्डिडेट्स हे 55 आहे. म्हणजे रफ कॅल्क्युलेशन आहे की 55 लोकांना 150+ मार्क्स आहे आणि पोस्ट फक्त 18 आहे. त्यानुसार तुम्ही विचार करू शकता की 150+च कट ऑफ लागणार आहे लॅब अटेंडंटची. आणि त्याच्यामध्ये महिला वगैरे आरक्षण आलेच, त्यामुळे थोडे त्यांची कट ऑफ अलग लागणार आहे. रफली मानून घ्या की जनरल मेल SC ST वाल्यांची 150+ लागणार आहे. महिला त्याच्यापेक्षा 3-4 मार्क कमी लागेल, पण 150 कट ऑफ राहील. सो थँक्यू सो मच.